आहे, त्यामुळे मध्ये मध्ये त्यांचं नेटवर्क जात आहे. केशव उपाध्यायजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. गुन्हा का दाखल केला नाही असा त्यांचा सरळ सवाल आहे. असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मला खरंच गोवर्धन पाटलांचं ते चळवळीतले कार्यकर्ते आणि चळवळीतले अनेक कार्यकर्ते हे साधे भोळेच असतात, अत्यंत निष्ठेने काम करत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या गोष्टींचं लक्षातच येत नाही की आपलाही कुणीतरी वापर करतं, उपयोग करतं. माझं असं म्हणणं नाही त्यांचा वापर केला जातो, पण चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीत जे होतं ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या सगळ्या विषयामध्ये आंदोलन ज्यावेळी केलं गेलं जैन समाजाकडून भडक भाषा वापरली गेली. जो सरकारमधला एक मंत्री त्यांच्यासोबत होता असा दावा केला जातो, त्या मंत्र्यांनी सुद्धा त्या भाषेचं समर्थन केलं नाही. त्यांनी स्वच्छ भूमिका घेतली की या भाषेशी मी सहमत नाही. नंबर 2, त्या आंदोलनामध्ये त्या लोकांनी सांगितलं की इथे बाहेरची लोकं आली, बाहेरच्या लोकांनी अशा प्रकारची कृती केली. नंबर 3, त्या जे आंदोलनं केली गेली त्याच्याबद्दल खटले दाखल, त्याबद्दल त्या लोकांना त्या संदर्भामधले खटले दाखल केले गेले. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं कायद्याप्रमाणे जी काही कारवाई करायची असेल ती कायद्याप्रमाणे कारवाई त्यांच्या समोरही चालू आहे. नंबर 4, या प्रश्नाला जर हे खरोखर एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. नंबर 4, या प्रश्नाला खरोखर जर जैन विरुद्ध मराठी असं स्वरूप आणायचं नव्हतं असं म्हणतायत. आम्ही साधे भोळे कार्यकर्ते चळवळीतले मगाशी मी शब्दप्रयोग केला आणि त्यांचं म्हणणं आहे आमचा खांदा कोणी हे करायचं की नाही. मुळात प्रश्न असा मग याला जैन विरुद्ध मराठी असा का मुद्दा आणला? खरं म्हणजे हा आस्थेचा मगाशी म्हटलं आणि त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न आहे. काय जैन कुठल्या मराठीशिवाय अन्य लोकांच्या फुफ्फुसांवरती याचा खराब इन्फेक्शन होत नाही का? ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारची भूमिका आणता, जैन विरुद्ध मराठी करता, त्यावेळी येणाऱ्या महापालिका डोळ्यासमोर ठेवून काही जण तुमचा खांदा वापरतायत का ह्याचा प्रश्न आता पडतो. आज ती लोक समोर येत नसतील, पण कदाचित हे वातावरण तापवण्याचा, ही टेस्टिंग करण्याचा आणि त्यानिमित्ताने एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहे. त्याला आपल्या कृतीतून खतपाणी पडतंय ना, ही त्यातली मुद्दा होता. म्हणून मी त्या सगळ्यात म्हणलं की ह्याचा खांदा कोणी वापरला जात आहे ना. जे कोणी कायदा मोडेल त्याच्याबद्दल कारवाई करण्याचं स्पष्ट भूमिका या सरकारची आहे. तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. जरी काय तलवारी काढू, अमुक काढू, शस्त्र घेऊ अशी कुठलीही भाषा झाली तरी ती भाषा इथे ऍक्सेप्ट होणार नाही. तर कायद्याचंच राज्य राहील. पण त्यामुळे आज त्याच्यामध्ये या निमित्ताने हे वेगळं वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करू नये अशी मी दोन्ही समाजाला, सर्वांना या विषयातले जे कन्सर्न आहेत त्या सगळ्यांनी विनंती करतो. केशवजी, फक्त मुद्दा एवढाच आहे, ते दिवसभर जो मुद्दा मांडतायत की त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल केले, खटले का नाही दाखल केले. जर हे बाहेरचे आलेले होते असं तुम्ही म्हणताय की या विषयामध्ये पाठवतो तर पोलीस कारवाई करतायत. पोलिसांनी कुणालाही यामध्ये माफ केलेलं नाही, सोडलेलं नाही, किंबहुना कारवाईशिवाय मोकळं सोडलेलं नाही. मी आता माहिती घेऊन बसलोय. ठीक आहे. गोवर्धनजी, तुम्हाला हे पटतंय का? आणि असं असेल तर मग तुम्ही सरकारच्या या भूमिकेचं स्वागत करणार का? कुणालाही सोडलं जात नाहीये, कारवाई सुरू आहे असं आपल्याला अधिकृत माहिती देत आहेत केशवजी. हीच अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे, सत्ताधारी पक्षांकडून आहे, माननीय गृहमंत्री यांच्याकडून आहे. बाकी आमचं काहीच म्हणणं नव्हतं. आज जे आणीबाणीचा काळ त्या ठिकाणी आणला पोलीस प्रशासनाने तो खरंच चुकीचा होता. आम्ही त्याची निंदा करतो, निषेध करतो. परंतु यापुढे देखील, याआधी आम्ही मराठी मोर्चा केला, सर्व महाराष्ट्राने पाहिला, त्यावेळेस आमच्यावर हीच वेळ आणली होती प्रशासनाने. पण दरवेळी आमची मुस्कटदाबी करू नये असं विनंती करतो. ठीक आहे. डॉक्टर शुभा राऊळजी, ज्या